हे सर्व सुरू आहे आणि त्यामुळं याच ठिकाणी आपला पोलीस विभाग गृह विभाग या सगळ्यांच्यामध्ये हे आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. इतक्या गंभीर घटना महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय होत आहेत. काय कायद्याचं राज्य राहिलेलं आहे. कीर्तनकार लहान मुलीवर अत्याचार करतायत, बोंधूंची फौज तयार होते आहे. हे काय कमी की म्हणून काय अध्यक्ष महोदय या ठिकाणी. हो दादा प्लीज. नाही दादा तुम्ही नाही, ते दादा जरा फार आमच्यापर्यंत तुमचा आवाज येतोय, जरा कृपा करून विनंती आहे आपल्याला. अध्यक्ष महोदय हे कमी म्हणून की काय. आता सातारा झडपीमध्ये तर गँगवरच झाला यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये. ही चव्हाणांची जिल्ह्याची बेबरू करणारच प्रकरण झालं ना साताऱ्यात. हा गँगवार नाही तर काय होता राजे. मी तुम्हाला नाही म्हटलं, मी तुमच्यावर आरोप करूच शकत नाही. तेच सांगितलं मी. ते गपचूप मध्ये असे म्हणाले, जसं आमच्या जितेंद्र आव्हाडांना हे कळलं ना चिडवलं, कैसे हराया असं म्हणाले ते. हा कैसे हराया असं म्हटले ते. अध्यक्ष महोदय या जिल्ह्याची यशवंतराव हे आणतो ना, यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्याची बेबरू करणार आणि एवढा पोलीस प्रशासन घाणेरड्यासारखा वापर होतो. म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी एसपी विरुद्ध तक्रार केली. उपसभापती विधान परिषद यांनी त्या एसपीच्या निलंबनाची निर्देश देऊन मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आम्ही चौकशी करतो. या अध्यक्षपदासाठी एकीकडे 27 सदस्य, दुसऱ्याकडे 37 सदस्य. मला त्याबद्दल बोलायचं नाही, पण मंत्र्यांना मार पडतो आणि मंत्री रडत रडत येऊन सांगतात मला हाताला पकडलं, मला धक्का दिला, मला छातीला मारलं, माझ्या पाठी. अरे घे ना, कोणी मारलं त्याचं नाव तर घे, त्या पक्षाचं नाव तर घे. तेवढी हिंमत होत नाही. मला मारलं, मला 100 लोकांनी मारलं, साध्या पोलिसात होते त्यांनी बदललं. अरे पालकमंत्री, माजी गृहराज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, हे जर वेता एक मंत्री या विधानसभेमध्ये सांगत असतील, हे गँगवारच आहे ना. मंत्री सुरक्षित नाही, मंत्री कोण सुरक्षित राहील. पुढच्या निवडणुका अगदी फेअर होतील का, स्वच्छ कारभारात होतील का. जिंकण्यासाठी मंत्र्याला सुद्धा बदलून काढू, ठोकून मारू. आणि काय तर ते पद कोणतं चिल्लर. जिल्हा परिषदच्या अध्यक्षाखाली एका मंत्र्याला मार खावं लागतं. यात 2, एकाला धक्काबुक्की होते. खासदार खाली कोसळले, तिथे पडले, त्याचा पण फोटो आला. अध्यक्ष महोदय नाही, खासदार पडल्याचं राजे आमच्याकडे फोटो आले. ते पडले तिकडे, धक्काबुक्कीमध्ये पडले. नाही, मला पहिल्यांदा तर असं वाटलं अध्यक्ष महोदय त्यांच्या बोटाच्या करंगडीला मार लागला होता. त्यामुळं हे खरातांच्या दर्शनातून झालं का असं पहिल्यांदा मला, म्हणजे आम्हाला शंका आली की हे खरातकडे गेले असतील. आजकाल आमचे भाऊ सांगतात, जितेंद्र भाऊ, प्रत्येकाच्या बोटाकडे प्रत्येक जण बघत असतो, याचा बोट कापला गेलाय का. खरं सांगतो तुम्हाला, चुकूनही दरवाजात बोट घातला गेला असेल तरी तो खराताचाच बोट आहे, खरातालाच बोट लावून आले आहेत, असा संशय महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय. आणि काय भोंदू, महाराष्ट्र काय आता भोंदूंचा व्हायला लागला काय, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. आणि हे 2 मंत्री त्यांच्या देखत उचलून 2 सदस्यांना घेऊन गेले. कारण बापानी तक्रार केली पोरगा गायब आहे, आणि पोरगा मंत्र्यांच्या बरोबर त्या सभागृहामध्ये जाताना दिसतोय.
काय कुठे नेऊन ठेवलाय, वाह कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, हाच माझा महाराष्ट्र छत्रपतींचा कुठे नेऊन ठेवला अशी मनाची पाळी आहे अध्यक्ष महोदय. मंत्रालयाच्या 4थ्या मजल्यावर आणण्यासाठी या दोघांनी अक्षरशः जीव पणाला लावला हो. पण फार ताकदवर ते लकडी पैलवान, ते सभागृहात तर प्रत्येक गोष्टीमध्ये उभे राहून डिफेन्स करतात विरोधकांवर, पण तिथे मात्र ते कमी पडले, तिकडून मार खाऊन आले. त्यांचं नाव आता मारखाये मंत्री असं म्हणावं लागेल भविष्यात अध्यक्ष महोदय. स्वाभिमान असता, अभिमान असता, ते स्वतःला राजे म्हणून घेतात. आहेत की नाही मला माहित नाही, कारण ते काय डुप्लिकेट ओरिजिनल मला माहित नाही, पण राजे म्हणून घेतात. शंभू राजे, मार खाये राजे, झोडपून खालेले राजे ते. अरे थोडा तरी अभिमान असेल, महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान असेल. छत्रपती शिवरायांचं नाव घेणारी तुम्ही 1 मिनिटामध्ये त्या पदावरून तुम्ही राजीनामा दिला असता आणि आरोप करत सुटले असते. पण इथे रडूबाई रडू, रडूबाई रडू, करंगडी चिपकली आहे, म्हणजे चिपकून ठेवली आहे, कदाचित तुटली असेल. पण मला कळत नाही, जो SP पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी जरांगे पाटलाच्या ठिकाणी घुसून मारलंय त्यांनी अंतरवाली सरळ, तोच SP इकडे मंत्र्यांना बंदोबस्त करायसाठीच ठेवलाय. मंत्र्यांचा, पालकमंत्र्यांचा बंदोबस्तासाठी पाठवलाय. बंदोबस्त म्हणजे सुरक्षितचा नाही अध्यक्ष महोदय, त्याची वेगळ्या पद्धतीनं बंदोबस्त करायसाठी पाठवलाय. आणि म्हणून ह्या ठिकाण सालं एवढं असं होऊ शकतं. हात पाय धरून ओढत नेले मंत्र्यांना, ढकलत ढकलत बाहेर काढलेत. उद्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या निवडणुका पारदर्शीपणे होतील, सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांना जर हे हालत असतील तर विरोधक तर आम्हाला तर कधी हे संपून टाकतील, कधीही पाडतील. यंत्रणेचा वापर करून महाराष्ट्रामध्ये उद्या लोकशाही काय बोललेत, एका राज्याचे उपमुख्यमंत्री या सभागृहात सांगतात अध्यक्ष महोदय, काय म्हणाले ते उपमुख्यमंत्री, या राज्यात घटना पायदळी तोडली गेली, लोकशाही धुळीला मिळवली. अरे सत्तेवर खुर्चीवर बसून एक जर राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी हे सांगत असतील, अध्यक्ष महोदय सांगा की कुठे कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय राहिला, काय धिंडवडे निघाले राज्याचे, काय बेअब्रू झाली. एक तर खरात भोंदूमुळे झाली, दुसरे मारखाय मंत्र्यामुळे झाली. दोघांमुळे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली. लाज वाटते. पत्रकारात चर्चा, सामाजिक संघटनात चर्चा, त्या चर्चा पाहिल्या की आम्हाला लाज वाटते, कारण बेश्रमाचं झाड लावून बसले तिकडे, त्यांना काहीच वाटत नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.